नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेली करंट अफेअर्स मराठी जी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 फेब्रुवारी 2026 आणि आपण काल जेवढ्याही काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर सुरू करूया आजचे आपले महत्त्वपूर्ण लेक्चर. आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराला, विशेषतः शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि धमकावण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नुकतेच ऑपरेशन शस्त्र सुरू केलेले आहे. तर ऑपरेशन शस्त्र हे कशासाठी आहे, तर सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी ऑपरेशन शस्त्र राबविण्यात आलेले आहे. तर याचे पहिला पर्याय आहे ओडिसा, दुसरा पर्याय आहे गोवा, तिसरा पर्याय आहे तेलंगणा आणि चौथा पर्याय आहे दिल्ली. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. ओडिसा या राज्यात ऑपरेशन शस्त्र राबविण्यात आलेले आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्याला परीक्षेला विचारू शकते की ऑपरेशन शस्त्र कोणत्या राज्यात राबविले जात आहे, तर ते म्हणजे ओडिसा. चला तर मग थोडक्यात आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया. ऑपरेशन शस्त्र यांचा उद्देश काय आहे, तर सोशल मीडियावर शस्त्रास्त्रासह फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणे. कशासाठी आहे हे, तर सोशल मीडियावर शस्त्रास्त्रासह जो काही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून दहशत निर्माण करतो, त्यासाठी हा मुख्य उद्देश ऑपरेशन शस्त्रांचा आहे. तसेच मोहिमेची व्याप्ती काय आहे, तर या मोहिमेत 500 पेक्षा जास्त पोलीस पथके आणि 2000हून अधिक कर्मचारी सहभागी झालेले आहे. ऑपरेशन शस्त्र हे कोणत्या राज्यात आहे, तर ओडिसा या राज्यात ऑपरेशन शस्त्र आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच 2027च्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? कोणता, तर आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप कधीचा, तर 2027 या वर्षातला. तर पहिला पर्याय आहे अमेरिका, दुसरा पर्याय आहे जपान, तिसरा पर्याय आहे भारत आणि चौथा पर्याय आहे लंडन. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे भारत. भारत म्हणजेच आपला देश हा आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवणार आहेत. तर ही स्पर्धा कुठे होणार आहे, तर याचे ठिकाण आहे, ही स्पर्धा नवी दिल्लीतील डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज येथे आयोजित केली जाणार आहे. तसेच या स्पर्धेचा कालावधी काय आहे, तर ही 1 ते 10 डिसेंबर 2027. तर यांचा कालावधी काय आहे, तर 1 ते 10 डिसेंबर 2027 या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. तसेच महत्त्व काय आहे, तर ही स्पर्धा 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी महत्त्वाची क्वालिफाईंग इव्हेंट असेल, ज्यामध्ये एकूण 8 ऑलिम्पिक कोटा जागा उपलब्ध असतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न येऊ शकतो परीक्षेला की नेमबाजी जी काही स्पर्धा आहे ते त्यांचे यजमानपद कोण भूषविणार आहे, तर आपला भारत देश भूषविणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करत चला. आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्न क्रमांक 3, अलीकडेच कोणते राज्य भारतातील दुसरे राज्य ठरले ज्याने नुकताच आपला सर्वसमावेशक पक्षी ॲटलास प्रकाशित केलेला आहे? पक्षी ॲटलास कोणत्या राज्याने प्रकाशित केला, तर आपला पहिला पर्याय कर्नाटक, दुसरा पर्याय आहे तेलंगणा, तिसरा पर्याय आहे त्रिपुरा आणि चौथा पर्याय आहे गोवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे गोवा. गोवा या राज्याने भारतातील दुसरे राज्य ठरले आहे ज्यांनी पक्षी ॲटलास प्रकाशित केले आहे. तर 7 फेब्रुवारी 2026 रोजी गोव्याच्या 9व्या बर्ड फेस्टिवल दरम्यान या ॲटलासचे प्रकाशन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर यांचा उद्देश काय आहे, तर या ॲटलासमुळे राज्यातील पक्ष्यांच्या विविध प्रजातीचे वितरण आणि त्यांच्या संख्येचा शास्त्रीय डेटा उपलब्ध होणार असून जैवविविधता संवर्धनासाठी याची मदत होईल. शास्त्रीय डेटा या ॲटलासमध्ये उपलब्ध असणार. त्याचबरोबर स्थानिक ओळख या कार्यक्रमात बर्ड्स ऑफ गोवा कोकणी नॉमेनक्लेचर हे पुस्तकही प्रसिद्ध करण्यात आले, ज्यामध्ये पक्ष्यांची स्थानिक कोकणी भाषेतील नावे दिलेली आहे. बर्ड्स ऑफ गोवा कुठे, तर गोवा येथे प्रकाशित करण्यात आलेले आहे. काय आहे, तर हे पक्षी ॲटलास आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, अलीकडेच भारतात कोणता जिल्हा 100% विमा कवच प्राप्त करणारा देशातील पहिला जिल्हा ठरलेला आहे? 100% विमा कवच प्राप्त करणारा देशातील पहिला. आपल्याला पहिला महाराष्ट्रातील, देशातील किंवा पहिला जिल्हा इथे विचारलेला आहे. जे काही पहिल्या गोष्टी असतात ते आपल्याला परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाच्या असतात. आपल्याला यावर प्रश्न परीक्षेला असतात.
आपला पहिला पर्याय आहे पटना, दुसरा पर्याय आहे सुरत, तिसरा पर्याय आहे अलवर आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे अलवर. अलवर हा 100% विमा कवच प्राप्त करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. चला तर मग याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. हा उपक्रम तसेच केंद्र सरकारचा आहे. 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या उपक्रमाअंतर्गत गाठविण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ERDAI आणि केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पात्र प्रौढ व्यक्तींना जीवन, आरोग्य आणि सामान्य विम्याचे संरक्षण देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर यांची घोषणा 3 फेब्रुवारी 2026 रोजी झाली. अलवर जिल्ह्याला अधिकृतपणे पूर्णपणे विमा उतरवलेला म्हणजेच फुल्ली इन्शुअर्ड जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% फुल्ली इन्शुअर्ड जिल्हा कोणता? तर अलवर हा आहे. आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात करण्याची घोषणा केलेली आहे? क्वांटम व्हॅलीची घोषणा कोणी केलेली आहे? पहिला पर्याय आहे आंध्र प्रदेश, दुसरा पर्याय आहे तामिळनाडू, तिसरा पर्याय आहे केरळ आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशने क्वांटम व्हॅली प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे. चला तर मग या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. प्रकल्पाचे नाव काय आहे? तर अमरावती क्वांटम व्हॅली हे प्रकल्पाचे नाव आहे. यांचा उद्देश काय आहे? तर आंध्र प्रदेशला क्वांटम तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांचे जागतिक केंद्र बनविणे. त्याचबरोबर यांची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे? तर 1 जानेवारी 2026 पर्यंत या ठिकाणी दक्षिण आशियातील पहिला 156 क्युबिट क्षमतेचा IBM क्वांटम कम्प्युटर कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. IBM क्वांटम कम्प्युटर कार्यान्वित करण्याचे यांचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर यांनी सहकार्य कोणी केले आहे? तर हा प्रकल्प राबविण्यासाठी सरकारने IBM, TCS आणि L&T सारख्या दिग्गज कंपन्यांशी करार केलेला आहे. आपल्याला इथे प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की अमरावती क्वांटम व्हॅली हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हा प्रकल्प आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. यांचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? IBM क्वांटम कम्प्युटर कार्यान्वित करण्याचे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करत चला. आपला पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच भारताने अग्नि-3 या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या राज्यात केलेली आहे? अग्नि-3ची जी काही चाचणी आहे ती कोणत्या राज्यात केलेली आहे? आपला पहिला पर्याय आहे कर्नाटक, दुसरा पर्याय आहे तेलंगणा, तिसरा पर्याय आहे ओडिसा आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र. अग्नि-3 बद्दल आपल्याला इथे विचारलेले आहे आणि याचे योग्य उत्तर आहे ओडिसा. अग्नि-3 क्षेपणास्त्राची चाचणी ओडिसा या राज्यात केलेली आहे. त्यानंतर ओडिसाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ओडिसाची राजधानी काय आहे? तर भुवनेश्वर आहे. त्यानंतर ओडिसाचे राज्यपाल कोण आहे? तर डॉक्टर हरिबाबू कांबोपाती हे ओडिसाचे राज्यपाल आहे आणि मुख्यमंत्री कोण आहेत? तर मोहन चरण मांझी हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच अँटी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करणारे दक्षिण भारतातील आणि देशातील पहिले बंदर कोणते ठरलेले आहे? देशातील पहिले बंदर, पहिले जे काही आपल्याला विचारतात ते खूप जास्त परीक्षेच्या संदर्भातून महत्त्वाचे आहे. पहिले महाराष्ट्रातील, पहिले भारतातील, इथे देशातील पहिले बंदर विचारलेले आहे. तर याचे पहिला पर्याय आहे VO चिदंबरनार बंदर, दुसरा पर्याय आहे कोची बंदर, तिसरा पर्याय आहे विशाखापट्टणम बंदर आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे VO चिदंबरानार बंदर हे याचे योग्य उत्तर आहे. इथे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर ही प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडारवर आधारित असून बंदरांच्या 5 किलोमीटर परिसरातील अनधिकृत ड्रोन शोधण्यास आणि त्यांना निकामी करण्यास सक्षम करते. 5 किलोमीटरपर्यंत ड्रोन शोधते आणि त्यांना निकामी करण्यास सक्षम करते. त्याचबरोबर हे यंत्र 360 डिग्री कव्हरेज प्रदान करते, ज्यामुळे बंदरांच्या पायाभूत सुविधांचे हवाई हल्ल्यांपासून किंवा हेरगिरीपासून संरक्षण होईल. 360 डिग्री यांचे जे काही आहे ते कव्हरेज या अँटी ड्रोन प्रणालीचे आहे. त्याचबरोबर काय आहे तर
त्याचबरोबर हा करार कधी झाला तर 6 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रकल्पासाठी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी संस्थेसोबत करार झालेला आहे. आणि यांचे मुख्य विजन काय आहे म्हणजेच उद्दिष्ट काय आहे तर हा उपक्रम सागरी भारत विजन 2030 अंतर्गत राबविण्यात येत आहे. सागरी भारत विजन 2030 अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हा दक्षिण भारतातील आणि देशातील पहिले बंदर ठरलेले आहे जे की अँटी ड्रोन प्रणाली कार्यान्वित करत आहे. नोट डाऊन करत चला. मी इथे जे काही सांगत आहे ते परीक्षेच्या संदर्भातून खूप जास्त महत्त्वाचा डेटा आपण घेत आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. अलीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या ठिकाणी नवीन दारुगोळा उत्पादन केंद्राचे उद्घाटन केलेले आहे? राजनाथ सिंग जे की संरक्षण मंत्री आहे त्यांनी नवीन दारुगोळा उत्पादन केंद्र कुठे उद्घाटन यांचे केलेले आहे? पहिला पर्याय आहे दिल्ली, दुसरा पर्याय आहे कोलकाता, तिसरा पर्याय आहे नागपूर आणि चौथा पर्याय आहे मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे नागपूर. आपल्या नागपूरमध्ये नवीन दारुगोळा उत्पादन केंद्रांचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केलेले आहे. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. यांचा उद्देश काय आहे तर भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनविणे आणि खाजगी क्षेत्रांचा वाटा 50% पेक्षा जास्त वाढविणे हे यामागील मुख्य उद्देश आहे. आत्मनिर्भर बनविणे तसेच खाजगी क्षेत्रातील जो काही वाटा आहे तो 50% पेक्षा जास्त वाढविणे. कुठे करण्यात आलेला आहे तर नागपूर येथील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या खाजगी कंपनीच्या आवारात या केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आणि उत्पादन काय आहे तर हे केंद्र पूर्णपणे स्वयंचलित म्हणजेच फुल्ली ऑटोमेटेड असून येथे 30 मिमी म्हणजेच 30 मिलीमीटर मध्यम कॅलिबर दारुगोळ्यांची निर्मिती केली जाईल, ज्यांचा वापर प्रामुख्याने भारतीय लष्कर आणि नौदलाद्वारे केला जातो. भारतीय लष्कर आणि नौदलासाठी यांचा वापर करण्यात येणार आहे. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच पार पडलेल्या नॅशनल पॅरा थ्रो बॉल चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकलेले आहे? तर इथे आपल्याला विचारलेले आहे. याचा पहिला पर्याय आहे गुजरात, दुसरा पर्याय आहे हरियाणा, तिसरा पर्याय आहे पंजाब आणि चौथा पर्याय आहे मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणा येथे नॅशनल पॅरा थ्रो बॉल चॅम्पियनशिप 2026चे महिला संघाने सुवर्णपदक जिंकलेले आहे. कुठे झाले होते हे नॅशनल पॅरा थ्रो बॉल चॅम्पियनशिप? तर ही स्पर्धा ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंग पाठक क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेली होती. नोएडा कुठे आहे तर UP उत्तर प्रदेश येथे नोएडा या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि तिथे महिला संघाने सुवर्णपदक जिंकलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन करत चला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच 2026 हे वर्ष कोणत्या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? शेतकरी कल्याण वर्ष हे कोणी घोषित केलेले आहे? आपला पहिला पर्याय आहे महाराष्ट्र, दुसरा पर्याय आहे गुजरात, तिसरा पर्याय आहे राजस्थान आणि चौथा पर्याय आहे मध्य प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून 2026 हे वर्ष घोषित केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण संपूर्ण टॉप 10 प्रश्न आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. मी इथे जे काही महत्त्वपूर्ण माहिती सांगते ते नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी खूप जास्त फायदा होईल, रिव्हिजन करायला फार सोपे जाईल. तर मला विद्यार्थी मित्रांनो आजचे लेक्चर कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आणि लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.